नमस्कार. आज 1 ऑगस्ट आहे आणि आजच्या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आजचा दिवस हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून ओळखला जातो. याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष ट्रिपल तलाकमध्ये अडकलेल्या पिचलेल्या आपल्या सगळ्या मुस्लिम भगिनी मातांना ट्रिपल तलाक रद्द करण्याचा कायदा केंद्र सरकारने आणला आणि त्याचं कायद्यात रूपांतर 1 ऑगस्टला झालं. आज त्याच दिवसानिमित्त आज आपण गप्पा मारतोय. प्रत्यक्ष या कायद्याचे किंवा या कायद्यामुळे काही खरोखर मुस्लिम महिलांच्या आयुष्यात फरक पडला का, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या अशा या महिला माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. ताई, हा अगदी इन्फॉर्मल कार्यक्रम आहे. सहज गप्पा मारतो. तुम्ही सांगितलं की ट्रिपल तलाकचा कायदा रद्द झाला. यापूर्वी 3 वेळा तलाक देऊन ती प्रथा होती. त्याचा खरोखर तुमच्यातल्या कुणाला असं काही या कायद्याचा रद्द झाला, ट्रिपल तलाक रद्द झाल्याचा फायदा असं झाला आहे, तुम्ही तसं बघितलं का? मेरे रिश्ते में था वो तलाक दिया जा रहा है और वो तलाक देने की जब ये उसूल निकला तो उस बेचारी को हक मिला जो हमको हक नहीं मिलता था. जो तलाक देने के बाद हस्बैंड की तरफ से कोई हक नहीं मिलता था. जो गरीब थे, गरीबी थी, उसको वहाँ छोड़ दिया गया उसके माँ बाप के यहाँ. उसके डैडी का इंतकाल हो गया तो उसको कुछ भी नहीं हक मिल रहा था. जब ये आया कानून तो उसने लड़ना सीखा और वो आगे बढ़ी और उसको आज हक मिला और उसको सब वो शोहर की तरफ से, उसके हस्बैंड की तरफ से उसको वो हक मिला. समाजामध्ये आपण वावरतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की कोणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत. जसं की आता मुस्लिम ह्याच्यामध्ये जास्त बघायला गेलं तर महिला जास्त शिकलेल्या नसतात. मग त्या पटकन कोणाकडे आपल्या भावना दुखवतात, त्या कोणाला बोलू शकत नाहीत. मग अशा ह्याच्यामध्ये जेव्हा परिवाराकडून त्यांना असं त्रास होतो, नवऱ्याकडून वगैरे आणि सासरवाडीकडून, मग त्या एकदम दाबल्या जातात. मग त्याच्या वेळेस त्यांना असं वाटतं की आपल्याकडे ऑप्शनच नव्हतं दुसरं. म्हणजे एकदा नवऱ्याने असं बोलल्यानंतर मग काय करायचं, कुठे जायचं. आता जे हे कानून आणलं सरकारने ते खूप चांगलं केलं, ज्याच्याकडून त्यांना एक म्हणजे आज कुठेतरी अशी भेटली की काहीतरी करू शकतात. त्याच्यामुळे कोण जरी नसलं आपल्या सोबतीला, मग ती एकटी बाई त्या कानूनच्या तहत एक लढा करू शकते. आणि अशा वेळेस काय होतं, माहेरचे पण बिचारे म्हणजे एक परेशान असतात की आता मुलगी घरी आली किंवा मुलगीला त्या नवऱ्याने सोडलं, कसं होणार पुढचं, कसं काय, त्यांना एक टेन्शन ते वेगळं. आणि ते गरिबीमध्ये असलं की अजून टेन्शन, कसं हिला पुढे करणार. त्याच्यामुळे हे जे कानून कुठेतरी काढले ना ते आमच्या महिलांसाठी म्हणजे चांगलंच काढले. त्याच्यासाठी आम्ही पण आता खरोखर हा कायदा मुस्लिम महिलांमध्ये सर्वपर्यंत पोहोचलाय. पण ह्याच्यावरती जी टीका केली जाते की हा मुस्लिम विरोधी आहे, हा मुस्लिमचा विरोधी कायदा आहे, हा आमच्या अशा पद्धती, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? असं विरोधी कोई नहीं है, मगर जो उन्होंने निकाली है कानून तो हम लोग को वो हक मिला है. जो हम लोग को जो ताना मारा जाता था कि हम उसको छोड़ देंगे, वो कम हो. मला तर शाहबानो केस तर खूप प्रसिद्ध आहे. 50 वर्ष ते 70 वर्षाच्या महिलेला ज्यावेळी तो खटला हे केला गेला आणि केंद्राने तो त्यावेळी राजीव गांधी सरकार होतं आणि तो पुन्हा एकदा तो आमच्या धर्मात हस्तक्षेप करणाऱ्या राजीव गांधींनी दबावाखाली तो रद्द केला होता सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अंधारात त्या महिला गेल्या. पण मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीने जे आवश्यक आहे आणि या समाजातल्या मुस्लिम महिलांच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते मला वाटतं नरेंद्र मोदींनी पाऊल उचललं. त्याला लोकांचा विरोध झाला, काही प्रमाणात विरोध झाला. पण मला वाटतं की आता एकूण तसा विरोध मुस्लिम समाजातून राहिलेला नाही. मला असं वाटतं या निमित्ताने खरोखर एक अतिशय योग्य पाऊल समाजासाठी जे आवश्यक आहे. मोदीजींचं हे वैशिष्ट्य आहे की ते मतांच्या राजकारणापेक्षा समाजासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी ते करत असतात, कठोरपणे निर्णय घेतात. आज या देशातला एक मोठा समाज, मुस्लिम समाजातील महिला ज्या पद्धतीने ट्रिपल तलाक अडकल्या होत्या, तिथून त्यांना बाहेर काढण्याचं, त्यांना अस्तित्व देण्याचं, त्यांना आवाज देण्याचं काम माननीय मोदीजींनी तो कायदा रद्द करून केला. आज हेच या निमित्ताने या महिलांशी सहज संवाद साधताना आपल्याला दिसतं. हेच खरं मोदींचं वैशिष्ट्य आहे. मनापासून धन्यवाद.